अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं 1 लाख उद्योजक उद्दिष्टपूर्ती पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सातारा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती झाल्याच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे या योजनेच्या लाभार्थ्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या सर्वांचं स्वागत महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी केले। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नरेंद्र पाटील यांच्या प्रामाणिक व जिद्दीने काम करण्याच्या वृत्तीमुळेच महामंडळाचे 1 लाख उद्योजक तयार झाले। तसंच मराठा समाजातील 1 लाख युवक युवतींचे व तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले। या कार्यक्रमास लाभार्थ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये संपन्न झाला। मला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 लाख मराठा उद्योजकांचा टप्पा या ठिकाणी पार केला। 31 जुलैला संध्याकाळचा हा टप्पा ज्या वेळेला आम्हाला पार पडला त्यावेळेला काही क्षण मी भाऊक त्या ठिकाणी झालो होतो। ज्या वेळेला या महामंडळाची सुरुवात आम्ही केली त्यावेळेला हा आम्ही 5000 करू का 10000 करू का, कारण हे थोडंसं अशक्य वाटत होतं। कारण बँका सामान्य लोकांना कर्ज देण्याकरिता त्या ठिकाणी खूप अटी शर्ती लावत होत्या। परंतु मला आठवतं त्यावेळेला आमचे नेते त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाची ज्या वेळेला भूमिका समजून घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आजवरचे मराठा समाजाचे असणारे इतके मुख्यमंत्री या मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाही, परंतु त्यांना संधी आली त्याच वेळेला आमच्या मराठा बांधवांनी ज्यांनी काही निवेदन दिली होती त्या निवेदनामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना केली। मंडळी ज्या वेळेला ही रचना केली त्यावेळेला काही प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या मनामध्ये संशय होता। मग अशी मी सांगितलं की आजही राज्यामध्ये पीक कर्जासाठी भांडणं होतात, काय काय वेळेला बँका देत नाहीत, राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि अशा प्रकारे कसं यशस्वी होईल। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं की काही महामंडळामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारी मंडळी नुकतीच जेलमध्ये गेली होती। ज्यांनी ज्या समाजाला न्याय दिला पाहिजे तो न्याय देण्यापेक्षा स्वतःची घरं स्वतःची त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना भरण्याचा प्रयत्न केला। मग यदा कदाचित अण्णासाहेब पाटलांच्या महामंडळामध्ये असं होता कामा नये म्हणून त्यांनी त्या योजनेमध्ये बदल केला आणि बँकेमधून कर्ज जे व्यवसायाला घेतलं जाईल ते महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा त्या ठिकाणी दिलं जाईल। ज्या वेळेला मला जबाबदारी मिळाली त्यावेळेला मलाही वाटलं होतं, कारण मी पहिलं विधान परिषदेवर काम केलं होतं अजितदादांच्यामुळे, पण साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर मलाही प्रशासनामध्ये एवढा कामाचा अनुभव नव्हता। एकदा संध्याकाळचं बोलवून टाकलं आणि सांगितलं की राजा तुला फिरावं लागेल, तुम्हाला तालुक्या दौरे केले पाहिजे, तुम्हाला जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे, मराठा समाजाच्या बाजूला बसून का बँका कर्ज देत नाही, कुठला व्यवसाय आहे, त्यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला सोडवायला लागतील। साहेब मी आज तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो, तुम्ही त्या दिवशी जो रात्रीचा सल्ला दिला त्या सल्ल्याला दुसऱ्या दिवसापासून मी अंमलबजावणी केली। या राज्यामध्ये 27 जिल्हे फिरण्याचा मला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि मराठा समाजाबरोबर मी थेट संवाद करायला त्या ठिकाणी शिकलो। नक्कीच भारतीय जनता पक्षाचा एक मावळा म्हणून मी काम करत होतो, परंतु माझ्या कुठल्याच कलेक्टर बैठकीमध्ये कधीच गदारोळ झाला नाही, कधीच गोंधळ झाला नाही। उलट लोकांचं मला पाहण्याचा दृष्टिकोन अण्णासाहेबांचा मुलगा होता आणि मला त्यांना पाहताना हा मराठा आहे याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलं। विशेष उल्लेख या ठिकाणी मी करेन, हा 1 लाखाचा टप्पा पार पडला तो केवळ एका व्यक्तीमुळे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र अण्णासाहेब पाटील। 1 लाख मराठा उद्योजक या ठिकाणी तयार करण्याचं काम हे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि त्यातल्याच काही निवडक अशा लाभार्थ्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी केला। ही भूमी स्वराज्याची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे। महाराष्ट्राला
राजकीय नेतृत्व देणारी, सामाजिक नेतृत्व देणारी, सांस्कृतिक नेतृत्व देणारी, वीरांची भूमी, नेत्यांची भूमी, संतांची भूमी, समाज सुधारकांची भूमी, अशा प्रकारच्या भूमीमध्ये मी खरोखर छत्रपती शिवेंद्रराजे यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी आणि नरेंद्रजींनी संकल्पना मांडली आणि मला आग्रह केला की 1 लाख उद्योजक तयार झाले आहेत. हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि या टप्प्याला हा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मला आज अतिशय आनंद आहे की आज आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाने ज्यावेळी अतिशय शांततेनं आरक्षणाकरता मोर्चे काढले आणि समाजाशी एक डायलॉग आम्ही सुरू केला की नेमकं काय केलं पाहिजे. आणि त्यावेळी असं लक्षात आलं की आरक्षण तर आवश्यक आहेच, कारण मराठा समाजामध्ये एक मोठा घटक आहे ज्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला, गावगाडा सांभाळला, 18 पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं. पण दुर्दैवाने हा एक मोठा घटक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या कुठेतरी मागास राहिला आणि मग या समाजाला पुढे नेलं पाहिजे. राज्यकर्ते म्हणून सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आरक्षणाचा विचार तर आम्ही सुरू केलाच. पण त्याच वेळी लक्षात आलं आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहेच, पण समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आरक्षणासोबत अजून अनेक गोष्टी कराव्या लागतील. कारण आरक्षणाचा जर विचार केला तर नोकऱ्यांच्या संदर्भात वर्षाला 25-26 हजार नोकऱ्या निघतात. 10% आरक्षण, 15% आरक्षण म्हटलं तरी 2603,000 नोकऱ्या. यांनी एवढ्या मोठ्या समाजाचं आमूलशूल परिवर्तन नाही होऊ शकत, तेही महत्वाचंच आहे. पण त्यासोबत आम्हाला समाजाला जास्तीत जास्त संधी निर्माण करून दिली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही हा विचार केला की एकीकडे आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये तर सहभागी करून घेऊच, पण त्यासोबत केवळ नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे देखील मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजेत. आणि मग स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना आम्ही केली आणि ही पुनर्रचना केल्यानंतर या माध्यमातून उद्योग करण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी कर्ज देता आलं पाहिजे, ज्याचा उल्लेख नरेंद्रजींनी केला. असं लक्षात आलं अनेक महामंडळांनी कर्ज दिली, कोणी ती कुठे वापरली माहिती नाही. त्यामुळे सिरियस उद्योजक जर तयार करायचे असतील तर बँकांच्या माध्यमातून कर्ज दिलं पाहिजे, जेणेकरून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतो, सिरियसनेस त्याच्यामध्ये असतो आणि सगळा व्याज परतावा त्याचा केला पाहिजे. आज या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो 8,500 कोटी रुपये. म्हणजे मला आठवतं की त्या काळामध्ये मागणी व्हायची की 1,000 कोटी रुपये महामंडळाला द्या, 2,000 कोटी रुपये महामंडळाला द्या. 1,000-2,000 कोटी नाही, 8,500 कोटी रुपयाची कर्ज महामंडळाच्या माध्यमातून आज मराठा तरुणांना त्या ठिकाणी मिळाली. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.